तापा ठेवले, त्यात तेल घातलं. आता मी घालते जिरं, आता घालते ओवा, आता यात घालते कांदे बारीक चिरलेले आणि आता यात घालते कढीपत्ता. चांगलं परतून घ्यायचं. आता यात आलं लसूण पेस्ट घालायची, चांगलं परतायचं. आता घालायचं बारीक चिरलेलं टमाटर. आता ह्यात मी मसाले घालणार आहे. हळद घालायचं, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि आता घालायचं हिंग. आता घालायचा मसाला काश्मीरी लाल पावडर. चांगलं मिक्स करायचे सगळे मसाले. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, चव येईल भाजीला म्हणून. चांगलं भाजायचं. आता ह्यात मी वाटप घालते. वाटपची रेसिपी मी सानियाज किचनमध्ये टाकली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन, ती तुम्ही बघा. तुम्ही मध्ये पाणी घालू शकता जर सुकं वाटलं तर. आता मी यात वाल घालते. बघा, हे वाल जे मी रात्रभर असं ठेवलं होतं भिजत, सगळी सालं वगैरे सोलली, स्वच्छ पाणी धुतलं, तर मी घालते ह्यात. आता मी 10 मिनटासाठी असं झाकून ठेवते स्लो फ्लेमवरती. 10 मिनटं ठेवून झाले. आता मी यात घालते चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घेते आणि चांगली उकळी येऊ दे. हे बघा, चांगली उकळी आली. आता मी मॅगी मसाला घालते, चांगली चव येईल. हे बघा, झाली आपली वालाची भाजी. आता मी सर्व करते. तर हे बघा, वालाची भाजी मस्त झाली. बनवा ही तुम्हाला नक्की आवडेल. चपाती भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता. मस्त झणझणीत झाली आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.